नमस्कार फॅमिली, आज आपण बनवत आहोत उपवास स्पेशल भाजलेला रताळा. उकडून रताळा तर सगळेच जण खातात, पण असा भाजून रताळा करून खाऊन बघा, अगदी छान लागतात. 2 रताळे घ्यायचे, गोल गोल असे कापायचे, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. बघा असे कापून घ्यायचे. त्याच्यानंतर तवा ठेवायचा गॅसवर, अगदी थोडंसं तूप टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं वरून, म्हणजे रताळा अळणी लागणार नाही. आणि हे कापलेले रताळे असे गोल गोल तव्यात ठेवून घ्यायचे सगळे. गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे. सगळे रताळे असे लावून घेतले, त्याच्यावर प्लेट ठेवायचे, 5 मिनटं झाकून ठेवायचे. 5 मिनिटांनी तुम्ही बघाल एक साईड छान अशी भाजली आहे. आता दुसरी साईड भाजायला असे परतवून घ्यायचे. सगळे असे आपण फिरवून घेऊया. आता त्याच्यानंतर परत प्लेट ठेवायचे, परत 5 मिनिटं ठेवायचे. आणि बघा मस्त छान कुरकुरीत असे रताळे आपले भाजून झाले आहेत. वेगळीच रेसिपी आहे, तुम्ही करून बघा, छान लागतात असे भाजलेले. उकडूनही छान लागतात, पण असे करून खाऊन बघा. बघा असे मस्त असे लालसर असे भाजलेत. आणि तुम्ही बघाल तर रताळे आपले शिजले पण आहेत, पटकन होतात असे भाजून रताळे. बघा दोन्ही साईड असं बघितले, छान झाले. आणि थोडेसे थंड झाल्यावर बघा असे साल काढून घ्यायचे. हाताने पण निघते, पण मी तुम्हाला असे सुरीने काढून दाखवते. आणि बघा असे आपण तोडून बघितले तर असे शिजले आतमध्ये पर्यंत. अजून एक आपण असं कापून बघूया. असं साल काढून घ्यायचे, ते छान लागतं. सगळ्यांनी करून बघा, खाऊन बघा आणि छान छान कमेंट करा. माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय, भेटूया दुसऱ्या नवीन अशा रेसिपी बरोबर. बाय, टेक केअर.